श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. ओळखतो आवाज, ओळखते खून. आपल्या भक्तासाठी तो फिरतो अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून. तो हळुवारपणे येईल आणि तुझ्या कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, दररोज बाळूमामांना प्रार्थना करा की बाळूमामा, आजपर्यंत जे काही दिले ते तुम्हीच दिले आणि ते तुमचेच आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. इतरांना जे दिले त्यापेक्षाही खूप जास्त मला दिलेस आणि राहिलेले आयुष्यसुद्धा सुखात, आनंदात, समृद्धीत जावो यासाठी नामस्मरणाची ताकद दे. हे सद्गुरुनाथा, मला नेहमी तुझी आठवण येऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनामध्ये नेहमी चांगले विचार येऊ दे. हे सद्गुरुनाथा, मला चांगले आरोग्य दे. जर तू मला चांगले आरोग्य दिलेस तर मी तुझी चांगल्या प्रकारे सेवा करील आणि तुझी सेवा करत असताना हे संपूर्ण शरीर तुझेच आहे, म्हणून या शरीराचा कधीही घातपात होऊ देऊ नकोस. माझ्या आयुष्यात माझ्या कर्माचे जे भोग आहेत ते तुमच्या नामस्मरणाने त्याचा नाश होत, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, दररोज अशा प्रकारे सकाळ आणि संध्याकाळ बाळूमामांना प्रार्थना करा. तुम्हाला या प्रार्थनेचा अनुभव येईल, मोठा चमत्कार दिसेल आणि मोठ्या प्रमाणाचा साक्षात्कार होईल. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू काय एवढी काळजी करतोस? मी सोबत असताना फक्त तू मनापासून माझी आठवण काढ आणि माझा धावा कर, माझं नामस्मरण कर. मी तुझ्याच जवळ आहे. जेवढं माझं तू नामस्मरण करशील तेवढं मी तुला त्याचं फळ देईल. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जेवढी तू माझी सेवा करशील त्याचं फळ तुला मिळणारच. तू केलेली कुठलीही माझी सेवा फुकट वाया जाणार नाही, हा माझा शब्द आहे. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, मामांची कोणतीही सेवा व्यर्थ जात नाही, तर केलेल्या सेवेचं फळ आपल्याला दुप्पट पटीने मामा देत असतात. चिंता ही कोणाला भेडसावत नाही. आम्ही चिंतेच्या अधीन आहोत. आम्ही चिंतेच्या अधीन नसून चिंता आम्हाला शिवणारच नाही. पण यासाठी काय करावे लागेल? तर यासाठी चिंतामणीचा उपयोग करावा लागेल. चिंता बाजूला काढली तर बाकी उरतो मनी. तर तो मनी कुणाच्या हातात आहे? तर आदमापूरमधील ब्रह्मांड नायक सद्गुरू बाळूमामांच्या हातात तो मनी आहे. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे नुसतेच संत नाहीत, तर ब्रह्मांडाचे मालक आहेत, चालक आहेत. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. बाळूमामा हे पंचमहाभूतावर राज्य करतात. ते म्हणजे आकाश, वायू, पाणी, अग्नी, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. म्हणून मित्रांनो, आपण काहीतरी चांगले कर्म केले आहे, त्यामुळे आपल्याला ब्रह्मांडाची सेवा करण्याचे भाग्य मिळाले आहे. मित्रांनो, आजच्या छोट्याशा संदेशातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवनामध्ये मामांची सेवा इतकी करा की साक्षात परमनियती जर आपल्याला न्यायला आली तर त्या नियतीने सुद्धा म्हटलं पाहिजे की अरे, मी जर याला घेऊन गेलो तर या ब्रह्मांडाची सेवा कोण करेल? इतकी मामांची सेवा करा की नियतीने सुद्धा आपल्या सेवेसमोर हात टेकवले पाहिजेत. इतकी आपल्या सेवेची ताकद असली पाहिजे. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका. प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका. सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका. विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका. दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू कितीही माझी भक्ती कर रे, कितीही माझी सेवा कर, परंतु कर्माचे फळ हे भोगावेच लागते. म्हणून कर्म करत असताना नेहमी सज्ज राहून कर्म कर, कारण
ब्रह्मांडातील कोणतेही नियम बदलू शकतात, परंतु कर्माचा हा सिद्धांत कधीच बदलत नाही, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. म्हणून कोणतेही कर्म करत असताना देवाच्या, परमेश्वराच्या अनुषंगाने, मार्गदर्शनानेच कर्म करा. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी मिळवायचे असेल किंवा देवाकडे काहीतरी मागायचे असेल तर अशा प्रकारे मागा, म्हणजे देव तुम्हाला लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण करेल. तर म्हणा की हे परमेश्वरा, हे गुरुराया, आधी सर्वांचं कल्याण कर, सर्वांचं चांगलं कर. सर्वांसाठी जे चांगलं आहे हे तुलाच माहीत आहे रे. सर्वांचं चांगल्या झाल्यानंतर मग माझं चांगलं कर. माझ्या सर्व इच्छा तो पूर्ण कर. हा छोटासा प्रयोग तुम्ही करून बघा. अशी छोटीशी विनंती तुम्ही मामांना करून बघा. सर्वांच्या अगोदर तुमचं चांगलं नाही झालं तर मग बोला. त्यासाठी तुम्हाला सर्वांसाठी प्रार्थना करायची आहे. मामांच्या सेवेमध्ये कसल्याही प्रकारचा अहंकार बाळगू नका, स्वार्थीपणा ठेवू नका, अन्यथा तुम्हाला कसल्याही प्रकारच्या सेवेचं फळ मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, जसं तुम्ही भक्ती करत असताना शुद्ध मनाने, अगदी प्रेमाने भक्ती करत असता, त्याचप्रमाणे तुम्ही कर्म करत असताना सुद्धा सावधगिरीने, मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून प्रामाणिकपणे कर्म करा. मित्रांनो, आमच्या घरात देवघर आहे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरामध्ये आम्ही राहतो असे म्हणा. देवाने आपल्याला काहीतरी द्यावे म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिलं, एवढं सुंदर जीवन दिलं म्हणून मंदिरात जा आणि त्या परमेश्वराचे आभार माना. मित्रांनो, देव आपल्याला छोटी गोष्ट देत असो किंवा मोठी गोष्ट देत असो, तर तो फक्त आपल्याला प्रेमळ मनाने आणि अगदी मनातून ती देत असतो. आयुष्यात जो माणूस कष्ट करायला कधीच लाजत नाही, त्या माणसाला या जगात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात कष्ट करायला कधी लाजू नका. तुमची परिस्थिती सुधारल्यावर माजू नका, ही मामांची शिकवण आहे. आयुष्यात कोणताही व्यक्ती कुठलाही कसाही असला तरीही त्याला कष्ट हे करावेच लागतात. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून कष्ट करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. मामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी तर आहेच ना. मग मित्रांनो, तुम्ही म्हणाल की कष्ट तर करावेच लागतात, मग भक्तीचा काय उपयोग आहे, मामांच्या नामस्मरणाचं काय महत्त्व आहे? तर छोटीशी कथा तुम्हाला सांगेन. तर मित्रांनो, दररोज आपण खूप कष्ट करतो, खूप पैसे कमवतो, पण त्या कष्टाला नशिबाची साथ असली तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होतो. आपण ते काम साध्य करू शकतो. अगदी त्याचप्रमाणे हेही सत्य आहे. तुमच्यावर मामांचा आशीर्वाद नसेल, तुमच्या कष्टाला मामांची साथ नसेल, तर आयुष्यात तुम्ही कोणतेही काम साध्य करू शकणार नाही आणि प्रगतीच्या दिशेने जाऊ शकणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून परिस्थिती सुधारली म्हणून माजू नका, कष्ट करायला लाजू नका, हे मामा तुम्हाला पुन्हा पुन्हा बजावून सांगत आहेत. आयुष्यात परमेश्वर आपले भाग्य कधीच लिहित नाही, परंतु आयुष्याच्या या वळणावर, आयुष्याच्या या प्रवासात आपले कर्म, आपले विचार, आपले व्यवसाय हेच आपले भाग्य लिहित असतात, हे लक्षात ठेवा. म्हणूनच आपले कर्म, आपले विचार, आपले व्यवहार कसे आहेत हे एकदा तुम्ही पडताळून पाहिलं पाहिजे. मित्रांनो, जे कर्म तुम्ही करणार आहात त्याचं फळ तुम्हाला अगदी हळूहळू का होईना मिळणारच आहे. परंतु जर तुम्ही वाईट कर्म करत असाल, चुकीच्या मार्गाने जात असाल आणि चांगल्या फळाची अपेक्षा करत असाल, तर आयुष्यात तुम्हाला चांगले फळ कधीच मिळणार नाही. म्हणून कर्म चांगले करा, फळसुद्धा चांगलेच मिळेल. हा परमनियतीचा, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. आयुष्यात शांत राहण्याचा एकदम उत्तम पर्याय म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या गोष्टीचा विचार सोडून देणे आणि ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या गोष्टींच्या विचारांचा अवलंब करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, कितीही साठवून ठेवलं तरीही बाकी येते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते फक्त आपल्या चांगल्या कर्माचे पुण्य.
म्हणून नेहमी पुण्य जास्त करा आणि साठवणूक कमी करा. जेवढं जास्त तुमचं पुण्य असेल तेवढं जास्त परमेश्वर तुम्हाला देत राहील आणि तुम्ही तेवढेच मोठे श्रीमंत होत राहाल. कठीण रस्तेच आयुष्यात सुंदर ठिकाणी नेऊन पोहोचवतात आणि नवीन सुंदर अशा निसर्गाचा आस्वाद देतात. म्हणून लक्षात ठेवा, कठीण काळ आला म्हणून गोंधळून जाऊ नका किंवा देवावर निराश होऊ नका. तर लक्षात ठेवा की तुमची चांगली वेळ येणार आहे, म्हणून तुम्हाला देवाने कठीण वेळ आली आहे. म्हणतात ना, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आधी खडे खावे लागतात, नंतर पेढेच खायला मिळतात. मित्रांनो, जर आयुष्यात तुमच्या कठीण वेळ आली तर त्या परमेश्वराचे आभार माना, कारण कठीण वेळ येण्यापूर्वीच देव तुम्हाला कठीण रस्ते देत असतो आणि ते रस्ते पार केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं चमत्कारिक घडणार आहे. जीवनात पैसा कधीही आणि कितीही कमवता येतो, परंतु एकदा गेलेली वेळ आणि एकदा गेलेली व्यक्ती आयुष्यात पुन्हा कधीच मिळवता येत नाही. म्हणून तुम्ही नेहमीच वेळेला जपा, वेळेची कदर करा, माणसाची कदर करा, लहान मोठ्यांचा आदर करा. जर मामांचे नाव तुमच्या ओठावर आणि मनात असेल तर मग तुम्ही घाबरता कशाला? काही झालं तरीही मामा तुमच्या पाठीशी राहतील. जर तुमच्यावर दुःख आलं तर मामा तुमच्या पाठीशी राहतील. जर तुम्ही सुखात असाल तर मामाही तुमच्या सुखामध्ये मिसळून, तुमच्या आनंदामध्ये मिसळून तुमच्या पाठीशी राहतील. मामा म्हणतात, नको करू उगाच गर्व ऐश्वर्याचा. ऐश्वर्य हे तुझ्याजवळ थोड्या क्षणासाठी. करशील माझे मनोभावे नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मोजन्मासाठी. असं वचन आज बाळूमामा आपल्याला देत आहेत. जर आपण बाळूमामांचे मनापासून नामस्मरण केले तर बाळूमामा आपल्या पाठीशी जन्मोजन्मासाठी राहतील. तर नुसतं मामा माझ्या सोबत राहा असं म्हणून फायदा नाही, तर मामांना अशा प्रकारे वचनात गुंतवा, ते नेहमीच आपल्या सोबत राहतील, यात काही शंकाच नाही. जय बाळूमामा. मित्रांनो, आजचा बाळूमामांचा हा संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की तुमची सहमती कळवा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.